Hello guys, I am Shivansra Munoj Lakichan, Sri Neminath Jain High School, Chandwad. Last lecture we discussed what is significant figure and which are the rules for deciding significant figure. Now in today's lecture we discuss and find out how many significant figures are present in the given measurement. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर मी वन्स अगेन रिपीट, सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय? इट इज द नंबर ऑफ डिजिट्स known with certainty plus one uncertain digit. विद्यार्थी मित्रांनो, सिग्निफिकंट फिगर म्हणजे the number of digits which tell us how many there are certain digit plus one uncertain digit. Now dear friends, we already discussed rules for deciding significant figure. शॉर्ट मध्ये मी पुन्हा सर्व रूल्स या ठिकाणी मी रिवाइज करतो. रूल फर्स्ट, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. सर्व नॉन झिरो डिजिट हे काय असतात विद्यार्थी मित्रांनो? सिग्निफिकंट डिजिट असतात. रूल सेकंड, कोणत्याही दोन नॉन झिरो डिजिटच्या मधले सर्व झिरोज काय असतात? सिग्निफिकंट. रूल सेकंड, ऑल झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. रूल नंबर 3, झिरोज लाइज लेफ्ट साइड. And rule number 4, zero lies on right side. Okay? Now dear friends, rule number 3, zeros on the left side of first non-zero digit are not significant. विद्यार्थी मित्रांनो, नॉन झिरो डिजिटच्या अगोदरचे सर्व झिरोज जे कुठे प्रेझेंट आहे? लेफ्ट साइडला, ते काय असतात? नॉन सिग्निफिकंट. आणि त्याच्या ऑपोजिट, ऑल झिरोज विच आर प्रेझेंट ऑन राइट साइड आफ्टर डेसिमल आर सिग्निफिकंट. विद्यार्थी मित्रांनो, डेसिमल पॉइंट नंतरचे सर्व राइट साइडचे झिरोज हे काय असतात? सिग्निफिकंट असतात. परंतु रूल नंबर 5 त्याच्या ऑपोजिट, टर्मिनल झिरोज विच आर नॉट सिग्निफिकंट इफ देयर इज नो डेसिमल पॉइंट. म्हणजे जर डेसिमल पॉइंट नसेल तर शेवटचे सर्व झिरो हे काय असतात? नॉन सिग्निफिकंट. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, 440, 400, 4000, 40,000, 4 लाख XYZ या सर्व मेजरमेंटचं सिग्निफिकंट व्हॅल्यू फक्त एकच आहे, ती म्हणजे 4. Answer is 1. Last rule, सायंटिफिक नोटेशन मध्ये प्रेझेंट असलेले सर्व डिजिट्स हे काय असतात? सिग्निफिकंट असतात. ठीक आहे? या सर्व रूलच्या सहाय्याने विद्यार्थी मित्रांनो आपण न्यूमेरिकल सॉल्व करूया. क्वेश्चन, हाऊ मेनी डिजिट्स, हाऊ मेनी सिग्निफिकंट फिगर्स आर प्रेझेंट in the following measurement. खाली काय मेजरमेंट दिलेले आहेत? या मेजरमेंट मध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहे हे आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो?
फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी मी हे नंबर्स मेजरमेंट अगोदरच लिहिलेले आहे आणि आन्सर साठी मी राईट साइडला जागा ठेवलेली आहे आणि आन्सर मी येलो चॉकने लिहिलेला आहे. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट 4.065 मीटर. Now how many significant figure for this example? Now here first and second rule is applicable. सर्व नॉन झिरो डिजिट हे सिग्निफिकंट असतात. रूल नंबर सेकंड, झिरो लाइज बिटवीन non-zero value, non-zero digit are also significant, and therefore for this number significant figure is 1, 2, 3, 4. B question, 0.32 gram. या ठिकाणी रूल नंबर फर्स्ट, non-zero digit are significant. That means 3 and 2. These two digits are non-zero digit. That means significant. Zeros lies left side. Left side चे सर्व zeros हे काय असतात? Non significant, and therefore हा zero non significant, 3 significant, 2 significant, and therefore significant figure for 0.32 is 2. Answer 2. C, 57.98 सेंटीमीटर क्यूब. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्याच एक्झाम्पल प्रमाणे आहे. ऑल दीज डिजिट्स आर काय आहे? नॉन झिरो डिजिट, आणि ऑल नॉन झिरो डिजिट काय असतात? सिग्निफिकंट. And therefore answer for this numerical significant figure is 1, 2, 3, 4. All these numbers are significant. D, 0.02 second. Now dear friends, 2 is non-zero digit, therefore it is significant. But all zeros which are present towards left side of first non-zero digit are not significant. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा झिरो पॉइंट नंतरचा हा सुद्धा झिरो नॉन सिग्निफिकंट आहे अकॉर्डिंग टू रूल नंबर थर्ड. म्हणून significant figure for D sum is only 1 digit, 2 digit is significant, and therefore answer significant figure for this D numerical is 1. E, 4.0 into 10 raised to minus 4. Now dear friends, this number is scientific notation number, and we know that in scientific notation number all digits are significant. That means 4 is also significant, 0 is also significant. Therefore total significant numbers, significant digits are 1 plus 1 is equal to 2. 604.0820. Now dear friends, it is very interesting example. According to rule first, all non-zero digits are significant. That means 6, 4, 8, 2 are significant. Rule number second, zeros present between any two non-zero digit are also significant. That means this zero as well as this zero is also significant. And dear friends, zeros which are present right side of the decimal are also significant. Zeros which are present
after decimal or right side are also significant. Therefore, all these digits are significant. Count them: 1, 2, 3, 4, 5, 6, 7. And therefore, significant figure for this number is 7. Now, it is a scientific notation, and in scientific notation, all digits काय असतात? Significant. Count: 1, 2, 3, 4, 5, 6. And therefore, for G numerical, significant figure answer is 6. For H numerical, now dear friends, 5 non-zero digit, 2 non-zero digit. Non-zero digits are significant, no doubt, but zeros which are present on left side after first non-zero digit are not significant. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे डेसिमल नंतरचे all these 3 zeros not significant, and therefore for H there are only 2 digits are significant. One is 2 and second one is 5. Now 300.0. Now dear friends, all zero which are present after decimal on right side are significant. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी डेसिमल पॉइंट प्रेझेंट आहे, आणि डेसिमल पॉइंट जर प्रेझेंट असेल तर सर्व झिरो हे सुद्धा सिग्निफिकंट असतात. आणि म्हणून फॉर आन्सर फॉर क्वेश्चन आय, significant figure answer is 1, 2, 3, 4. J numerical 8.50 into 10 raised to 4. This number is scientific notation number, and in scientific notation all digits are significant. Therefore answer 1, 2, 3. Significant figure for this number is 3. Last numerical 0.109. Now dear friends, we know 0 present between 2 non-zero digit is significant, right? That means 1, 9 non-zero digit significant. 0 lies between 2 non-zero digit, it also significant, and therefore total significant figure for numerical K is 1, 2, 3. Understand? Now dear friends, आपल्या टेक्स्टबुकच्या एंड मध्ये एक्सरसाइज मध्ये अ नंबर ऑफ व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स न्यूमेरिकल्स दिलेले आहेत. तुम्ही सॉल्व करा. जर काही अडचण आली तर तुम्ही पर्सनली माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज किंवा व्हॉट्सअप मेसेज करून किंवा पर्सनली कॉल करून काही डाऊट असेल तर विचारू शकता. ओके. ज्या विद्यार्थ्यांना स्क्रीनशॉट काढायचं असेल त्यांनी स्क्रीनशॉट करा. मी साईडला लावतो. थँक्यू.